मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे कामिनीच्या डावाचा आता इकडे उदो उदो झालेला असतो. कारण तिने आता माती खाल्ल्यानंतर जेव्हा हे सगळं ऋषीने उधळून लावलेलं असतं, तेव्हा मात्र अन्नपूर्णाच्या नातीच्या जीवावर उठणाऱ्या त्या कामिनीचेच कांड समजल्यामुळे अन्नपूर्णाने तिचा आता इथे खणखणीतच थोबाड फोडलेलं असतं. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ जो आहे ना, तो फारच इंटरेस्टिंग असा होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की कमळी आता इकडे देवी आईकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते, काही जरी झालं ना देवी आई, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आणि ते म्हणजेच की इथे मी आतापर्यंत तरी इथे मी सगळं काही खरं वागत आलेली आहे आणि कधी कोणाला फसवलं नाही आहे, कधी कोणासोबत काहीही ते वेडंवाकडं केलं नाही आहे. ह्या सर्व गोष्टी ती आता इथे बोलत असते आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच जो काही ऋषी आहे तो म्हणत असतो, कमळी, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुला इथे रिस्क घेऊ देणार नाही. काही झालं तरी मी तुझ्या कायम पाठीशी असणार आहे, असं तो तिला बोलत असतो. आणि तेव्हा कमळी म्हणत असते, हे बघा ऋषी सर, काही झालं ना तरीसुद्धा तुम्ही मध्ये पडणार नाही आहात. त्याच वेळेला तो म्हणत असतो, नाही, ती कामिनी कडूआजी ह्या कशा आहेत मला चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे तुला मी असं एकटीला अजिबातच सोडणार नाही आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर ती विचार करत असते, मी नेमकं ऋषी सरांना नेमकं काय सांगू, कशा पद्धतीने त्यांना ह्या गोष्टीपासून लांब ठेवू असा विचार करत असते. पण तरीसुद्धा ऋषी मात्र तिच्या काळजीपोटी तिथे लवकरच येऊन थांबलेला असतो. किती नाही म्हटलं तरीसुद्धा मी कायम तुझ्यासोबत असणार आहे, ह्या सर्व काही गोष्टी आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे आता जी काही कमळी आहे ती कमळी ऋषीला म्हणत असते, ऋषी सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला एक सांगायची आहे आणि ती म्हणजेच की हे बघा, आता ती लोक कशी आहेत, काय आहेत हे आपल्याला माहिती. त्यांनी आत्तापर्यंत खूप काही गोष्टी इथे केलेल्या आहेत आणि त्या एवढ्या गोष्टी केल्यामुळे त्यांच्या चुकीची शिक्षा तर त्यांना मिळणारच आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात ह्या सगळ्या गोष्टींची काळजी अजिबात अशी करू नका, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. पण आता ऋषी म्हणत असतो, आपल्या दोघांना सुद्धा माहिती की कशा पद्धतीने त्या लोकांनी आतापर्यंत इथे सगळ्या काही कुरापती आणि हे सगळं काही केलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता जी काही कामिनी आहे त्या कामिनीने खूप मोठा डाव रचलेला असतो आणि तो डाव रचल्यानंतर आता इकडे इथे अनिकाला असं वाटत असतं की आता नाही, किती नाही म्हटलं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही सगळी लोक अजिबात पडणार नाही, असं सुद्धा आता इकडे तिला वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, अजिबातच तसं नसतं आणि किती नाही म्हटलं तरीसुद्धा त्याच वेळेला आता इकडे जी काही खोटी कमळी बनून आलेली मुलगी असते ती मुलगी आता इकडे आलेली असते आणि त्या मुलीसमोर आता इकडे अनिका जाते. जेव्हा ती त्या मुलीसमोर जाते आणि त्या मुलीसमोर गेल्यानंतर आपण पाहतो की आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने होत आहेत. म्हणजे कशा पद्धतीने आपण ह्या मुलींना आता इकडे ती मुलगी कमळी सारखी बनून आली आणि कमळीसारखी बनून आल्यानंतर त्या मुलीने कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला हेच आता इकडे दाखवण्यात आलेलं असतं. आता इकडे ती मुलगी येते आणि अनिकावर वार करण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा ती मुलगी अनिकावर वार करण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला आता इकडे कमळी धावतच येते आणि ती म्हणत असते, आता तर तुझा आम्ही पर्दाफाश करूनच राहणार आहे, तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची, असं म्हणूनच आता इकडे ती तिला मारणार असते. तेवढ्यातच आता इकडे ती मुलगी त्या कमळीच्या हातून सुद्धा निसटून पळून जात असते. जेव्हा ती मुलगी कमळीच्या हातून निसटून पळून जाते त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी काही कमळी आहे ती कमळी अनिकाच्या हातामध्ये असणारा सुरा काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण आता जी काही कामिनी आहे ती कामिनी पाठीमागून आलेली असते आणि कामिनीच्या हातामध्ये खूपच मोठं एक अवजार असतं, जे की फावडं म्हणू शकतो आपण. इथे कमळी ते काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण आता ह्या लोकांना असं दाखवायचं आहे की कमळी अनिकाच्या जीवावर उठली आहे आणि त्यामुळे मी माझ्या अनिकाला वाचवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात असं तिला दाखवायचं असतं. आता जेव्हा तिथे अनिका कमळी आणि त्याचबरोबर अनिकामध्ये इथे सावरण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला ती तिथे येते आणि कामिनी इथे कमळीवर तो वार करणार असते. जेव्हा कामिनी कमळीवर वार करणार तेवढ्यात ऋषी तिथे येतो आणि ऋषी मात्र लगेचच ते अवजार अडवण्याचा प्रयत्न करतो आणि कामिनीचा जो काही हात आहे तो आडवा करत असतो. आणि त्याचबरोबर इथे जेव्हा ती कमळी मागे पाहते तेव्हा ऋषी आलेला असतो आणि ऋषीने कामिनीचा जो काही खरा चेहरा आहे तो समोर आणलेला असतो. आता इकडे
इकडे कामिनी आणि अनिका ह्या दोघांचीही पायाखालची जमीनच सरपलेली असते. आता इकडे तो म्हणत असतो, तुमची हिंमत कशी झाली कमळीच्या जीवावर उठण्याची, तुम्ही कोण समजता स्वतःला आणि तुम्ही हे सगळं काही का आणि कशामुळे करताय, असं सुद्धा आता इकडे ऋषी बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे कामिनी म्हणत असते, नाही ऋषी नाही, हे बघ मी असं काही केलेलं नाही आहे, हे बघ मला सोडून दे, हे बघ मी काही नाही केलेलं, तू असा चुकीचा विचार करू नकोस प्लीज, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण तेव्हा आता इकडे ऋषी म्हणत असतो, का आणि कसं गप्प बसणार आहे मी, तुम्ही फार चुकीचा विचार करताय, तुम्ही कमळीच्या जीवावर उठला होतात आणि मी स्वतःच्या नजरेने पाहिलेला आहे, असं म्हणून घरातली सर्वजण लोक आता इथे जमा झालेली असतात. जेव्हा घरातली सर्व लोक जमा होतात त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता लगेचच कामिनी म्हणत असते, नाही नाही मी काही नाही केलेलं, वहिनी हे बघ हा खोटं बोलतोय, मी काही नाही केलेलं. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, कोण मी खोटं बोलतोय, तुम्ही सरळ सरळ कमळीला मारण्याचा प्रयत्न करत होतात आणि कमळीला मारण्याचा प्रयत्न करत असताना मी स्वतः ते सगळं काही पाहिलंय, ते सगळं काही बघितलंय. आता इकडे रागिनी सुद्धा आलेली असते आणि रागिनी सुद्धा आल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच राजन सुद्धा येतो आणि राजन म्हणत असतो, नेमकं काय झालेलं आहे. आणि तेव्हा ऋषी त्याचबरोबर कमळी आतापर्यंत घडलेला सगळा काही प्रकार जो आहे तो सगळा प्रकार अन्नपूर्णा त्याचबरोबर इथे राजन ह्या सर्वांना सांगत असतात. आणि ह्या सर्वांना सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता ह्या लोकांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते की कामिनी एवढा घाणेरडा डाव रचू शकते आणि कामिनीसारखी बाई खरंच कोणाचीच कधी होऊ शकत नाही. म्हणून आता लगेचच जी काही अन्नपूर्णा आहे ती अन्नपूर्णा आता सनसनीतच इथे कामिनीच्या कानाखाली मारत असते. कामिनीच्या कानाखाली मारल्यानंतर आता इकडे अनिका त्याचबरोबर इथे रागिनी ह्या दोघींना सुद्धा धक्का बसलेला असतो, कारण त्यांचा जो प्लॅन आहे तो इथे ऑलमोस्ट फ्लॉप झालेला असतो आणि त्यामुळे आता इकडे त्यांना काय करावं आणि काय नाही ते समजत नसतं. आता इकडे मात्र जे काही अन्नपूर्णा आहे त्या म्हणत असतात, काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्हाला मी आता ह्या घरात ठेवणार नाही. पण आता इकडे लगेचच अनिका म्हणत असते, ही ग्रॅनी आजी तर माझ्या जीवावर सुद्धा उठली होती, ह्या ग्रॅनी आजीमुळे हे सगळं काही झालेलं आहे, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता अन्नपूर्णाने चांगलीच खरडपट्टी केलेली असते आणि तेव्हा कामिनी त्याचबरोबर अनिका आणि त्याचबरोबर रागिनी ह्या तिघीही जणी म्हणत असतात, नाही तुम्ही माझं ऐकून घ्या, हे बघा आमची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच चूक नाही आहे, आम्ही काहीच केलेलं नाही, असं सुद्धा आता इकडे त्या लोक शेवटपर्यंत बोलत असतात आणि खोलीमध्ये निघून जातात. त्याचबरोबर आपण पाहतो आता इकडे अन्नपूर्णा कमळीजवळ जातात आणि कमळीसमोर हात जोडून माफी मागत असतात, म्हणत असतात, कमळे खरं सांगू का गं, मला माफ कर, हे बघ ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालेल्या आहेत, आजचा जो दिवस आहे तो तुला माझ्यामुळे पाहायला मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एक आहे की मला माझी मोठी नात मिळाली आणि ह्या लोकांना ते अजिबातच मान्य नाही आहे किंवा त्यांना ते पाहत नाही, त्यामुळेच ती लोकं तशी करतात. पण कमळे काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुला माझ्या नजरेसमोरून दूर होऊ देणार नाही, असं आता अन्नपूर्णा बोलत असतात. तर आता इकडे रडायला लागलेला असतात. पण इकडे आता कामिनी म्हणत असते, तो ऋषी मध्ये येऊन तडफडला, तो जर ऋषी मध्ये येऊन तडफडला नसता तर ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्याच नसत्या, त्या ऋषीला तर मी आता इकडे सोडणारच नाही, असं सुद्धा इथे ती बोलत असते. तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता कमळी अन्नपूर्णाला म्हणत असते, आजी मला तुम्हाला खूप मोठी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पण तेवढ्यातच राजन तिथे येतो. राजन तिच्या हाताला धरून बाजूला घेऊन जातो आणि म्हणत असतो, कमळे तू नेमकं काय सांगायला लागली होतीस. तेव्हा कमळी म्हणत असते, आता मला आजीचं हे प्रेम असं नको आहे, मला आता त्यांना सर्व गोष्टी खऱ्या सांगून टाकायच्या आहेत. तेव्हा राजन म्हणत असतो, आत्तापर्यंत आईनं खूप मोठे सुख आणि दुःख सोबत पाहिले आहेत, पण तुला एक गोष्ट सांगू का कमळे, आत्ताच इथे आईला काहीच सांगायला नको आणि मी आहे तुझ्यासोबत, तू काळजी करू नकोस. अगं जरी मी तुला जन्म दिलेला नसला, जरी तुझं माझं रक्ताचं नातं असलं तरीसुद्धा मुलीपेक्षा काही कमी नाही आहे, असं म्हणून आता इकडे तो तिच्याकडून वचन घेत असतो. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचा अपडेट आणि त्याचबरोबर ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा कमळी. भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत, तोपर्यंत धन्यवाद.